मर्दांच्या मनी भावनांचा कल्लोळ उठला. अनेक मर्दांनी सर्वस्वावर ठेवलेल्या निखाऱ्यातून हिंदवी स्वराज्य उभं राहिले. त्या सर्वांबद्दल महाराज मनोमनी कृतज्ञ होते. स्वराज्याच्या रोट्याला उभारी देणारे बाजी पासलकर त्यांना दिसत होते. रायबाचं लग्न टाकून तलवारींच्या खणखणाटात कोंढाण्याचं लग्न लावणारा तानाजी त्यांना दिसत होता. पुरंदरावर मस्तक कटूनही लढणारा मुरार बाजी त्यांना दिसत होता. रात्रभर पळून ऊर फाटल्यानंतरही घोर खिंडीत स्वराज्याकरता स्वतःच्या देहाची तटबंदी उभी करणारे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल आणि शंभूसिंह जाधवराव त्यांना दिसत होते. हा शिवा काशीद, हा वाघोजी तुपे, सूर्याजी तागडे आणि अशा अनेक सवंगड्यांच्या आठवणी मनात दाटून येत होत्या. रायगडाच्या माथ्यावर स्वराज्याचा भगवा दौलध्वज अविरत फडफडत होता. भगवा दौलध्वज. आम्ही शिवाजीराजे देव शहाजीराजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. या पृथ्वीवर थैमान घालणाऱ्या सर्व यवनासुरांचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भूपती. ही भूमी आमची पत्नी, आमची अपत्य आहे. आम्ही त्यांचा पित्याच्या मायेनं प्रतिपाळ करू, संरक्षण करू. आमचे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आईच्या मायेने मातृमुखी सत्तेचा निर्वाह करू. आम्हास आशीर्वाद असा. विशेषणन्तु वक्ष्यामः ऋतूनां निबोधता शुक्लवासा रुद्रगणः ग्रीष्मेण वर्तते सः निजहं पृथिवीं सर्वां. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर रायगडाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की